संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचं बँक खातं गोठवलं। वाल्मिक कराड सरेंडर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी। सीआयडीने जप्त केलेल्या गाडीतील मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ। बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती। बडा नेता कोण, नाव जाहीर करा, दमानी यांची ट्विट करत मागणी। अंजली दमानी यांना आलेल्या व्हॉइस मेसेजची पोलिसांकडून तपासणी। सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही। बीड पोलिसांकडून स्पष्ट व्हॉइस मेसेज करणारा दारूच्या नशेत असल्याची माहिती। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। धनंजय मुंडेंविरोधात पुरावे गोळा करणार, रोज बीडमध्ये आंदोलन करणार, अंजली दमानी आक्रमक। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। दरम्यान सीआयडीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेंचीही चौकशी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू, भाजप आमदार सुरेश धस यांचा निशाणा। फडणवीस जवळचा दूरचा पाहत नाहीत, योग्य ते निर्णय करतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। देशमुख कुटुंबाला 7 जानेवारीपर्यंत न्याय द्यावा, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडेंची मागणी। देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार, काकडेंचा इशारा। परळीत हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिकफड, बाळू सोनवणेंसह 3 गुन्हा। अभिनेत्री प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। सुरेश धस यांच्या माफीनाम्यासाठी प्राजक्ताचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे, पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळीच्या समर्थनात पोस्ट। प्राजक्ता माळीची तक्रार महिला आयोगाला प्राप्त, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करणार, रुपाली चाकणकरांची माहिती। स्त्रीचा सन्मान याला भाजपचे सर्वोच्च प्राधान्य कायम, या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते, अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनात चित्रा वाघ यांचं ट्विट। सुरेश धस यांचा रोख प्राजक्ता माळींकडे नव्हता, धस यांचा रोख हा आकाचा भाऊ बाकावर होता, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये, प्राजक्ता माळीवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी धस यांना सुनावलं। सुरेश धस प्राजक्ता माळीवर काय बोलले बघितलं नाही, चारित्र्यहनन झालं असेल तर निषेध, अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया। प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य, सुरेश धस यांना प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची गरज नव्हती, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। प्राजक्ता माळीची मदत करणार असल्याचीही माहिती। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात, अतिरेक्यांना धरून ते खासदार झालेत, नितेश राणेंचं विधान। पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ खासदार रवींद्र बायकरांच्या गाडीचा अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड, बारामती मतदारसंघातून अजित पवार 20,000 मतांनी पराभूत आहेत, आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। उत्तम जानकर ऍक्सिडेंटली आमदार झाल्यात, लवकरच ते माजी आमदार होतील, कास्ट सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर बोलताना तुमची आमदारकी कशी वाचेल ते बघा, जानकरांच्या दाव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं प्रत्युत्तर। पुण्यात ईव्हीएम विरोधात पवार गटाचं चर्चासत्र, ईव्हीएम मधून मतांची चोरी कशी होते याचं प्रात्यक्षिक सादर, राहुल मेहतांनी मतांच्या चोरीचं प्रात्यक्षिकांचं स्पष्टीकरण केलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळे पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार, 6 तारखेच्या आधी सगळे प्रतिज्ञापत्र दाखल करणार, निवडणूक आयोगाचे नियम पाळले न गेल्यानं हायकोर्टात याचिका दाखल करणार। रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल, स्क्रीनशॉट फेक असेल तर तपासात समोर येईल, बीडमध्ये जाऊन आव्हाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेल, रुपाली पाटील आक्रमक। फॉरवर्ड केलेला चॅट कायद्याने गुन्हा हे माहीत आहे का, आव्हाडांचा सवाल, तर शिवीगाळ करत मला धमकी, आमदाराला धमकी दिली जाते, अजून माज उतरलेला नाही, धमकी प्रकरणावरून आव्हाडांची प्रतिक्रिया। बीड मोर्चा संबंधित व्हायरल चॅट प्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक, कार्यकर्त्यांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, व्हायरल व्हॉट्सअप चॅट आव्हाडांचे असल्याचा दावा।
गरीब कुटुंबाला मदत करणं गुन्हा असेल तर तुम्हाला राजकारण लखलाप. वर्षा गायकवाडांच्या टीकेला आढळराव पाटलांचं उत्तर. आढळरावांनी राजगुरुनगरमधील कुटुंबाला फोटोशूट करत केली होती मदत. राज्यात भाजपच्या विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सत्कार. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते बावनकुळेंचा सत्कार. निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल कौतुक आणि अभिनंदन केलं. नाशिकच्या ठाकरे गटातील एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. दादा भुसेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. रत्नागिरीच्या कोळंबे गावात मंत्री उदय सामंतांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सामंतांनी ग्रामस्थांसोबत संवादही साधला. आगरी समाजाकडून प्री वेडिंग शूट केलं जाणार नाही. प्री वेडिंग हा गलिच्छ प्रकार असल्याची वामन म्हात्रेंची प्रतिक्रिया. बेस्टकडून कंत्राटी बससाठी ताशी 50 किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित. बेस्टकडून बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचना. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर बेस्टकडून उपाययोजना. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त. गर्दीचं नियोजन करण्यासाठी 4800 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पुणे नगर रस्त्यावर वाहतुकीत बदल. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून 1 जानेवारीपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गानं. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. भायखळा, वरळी आणि मालाडच्या हवेची वाईट श्रेणीत नोंद. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू. अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर्स सारख्या पर्यायांचा वापर. एमपीएससीकडून 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी. राज्य शासकीय सेवेत भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ केल्यानंतर एमपीएससीचा निर्णय. सारथीकडून 1500 तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार. प्रशिक्षणार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी 10,000 रुपये विद्यावेतनही दिलं जाणार. माढामध्ये लवकरच सामान्यांच्या तक्रार निवारणासाठी शिखर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव. गृहनिर्माण विभागाच्या कार्यक्रमामध्ये या प्रस्तावाचा उल्लेख. धुळे, वाशिममध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाच्या पिकांना फटका. हरभरा, मका आणि रब्बी ज्वारीवर अळीचा प्रादुर्भाव. जळगावच्या ममुराबाद शिवारात शासकीय योजनेच्या पाईपलाईनला गळती. शेतात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरात घट. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 1000 कांद्याच्या पोत्यांची आवक. कांद्याला 200 रुपये क्विंटलपासून 2300 रुपयांपर्यंत भाव. कांद्याला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यातील गार्डन क्लबच्या पुष्प प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदर्शनात गुलाबाची फुलं आणि बोनसायची झाडं सर्वांचं आकर्षण ठरली आहे. पालघरमध्ये 8 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार. 54 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची माहिती. 54 वर्षीय व्यक्तीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.